काय बोलते ते? यो भारती काय डेंजर आहे. समर्थ मराठा तानाजी गड आला पण सिंह गेला. सिंह परी झुंज त्यान देवी मी निघालोय कुठे? भारती सिंहगडावर. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या किल्ल्यावरती ज्या स्त्रिया वावरत असतील ह्या सम्राट मुळा साज घालून, किती भारी वातावरण असेल. म्हणजे गड आला पण सिंह गेला. मटेरियल वाहण्यासाठी गाड आणली जातात. ही जी वस्तू आहे अशी टिकून राहिली पाहिजे पुढच्या पिढीसाठी. बापरे, वरती एक दरवाजा अजून. हो वरती हा पहिला दरवाजा, आपण त्यातून ओय. आता आलो. हा इथं दुसरा दरवाजा दाखवतो तुम्हाला. हा तिसरा दरवाजा सिंहगडगडाचा. डोक्यावर पदर घेऊन आमच्या मॅडम निघाल्यात किल्ला चढू राहिल्या. बायकोला आणलं किल्ला फिरायला तर तुम्ही बघा एवढी दमली खाली बसली. कसं चढू इथून? कसं म्हणजे पायाने कसे चढत असतील यार पहिली माणसं. किती वैतागली भारती तू. उतार किती पण असू दे, पण चढ कसा चढायचा? पायाने काय बोलत त्याची. तिकडेच बघायचं ना, तिकडे लुक द्यायचं का नाही कॅमेऱ्याकडे? सगळं वातावरण ते बघ ना वरती, ते कसा धुकं दिसतंय तिकडे भारी. व्हिडिओ ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही निघालोय कुठे? भारती सिंहगडावरती. वा, एक गोष्ट सांगायची राहिली की आता काय? भारतीचं खूप दिवसापासून चाललं होतं की जायचं फिरायला किल्ल्यांवरती. तर तिला पहिल्यांदा घेऊन जातोय मी किल्ल्यावरती फिरायला. हो ना, पहिल्यांदा तुम्ही सगळीकडे जाऊन येता. हा मग आता हो ना. मित्र मित्र असताना आम्ही गेलो. मी ज्यावेळेस मीच पहिल्यांदा जाते सगळे. हो मग त्यावेळेस तू माझ्या आयुष्यात नव्हती, नंतर आलीस ना. पण आता आली ना, आता फिरवा सगळं मला. हो मग फिरव ना, त्यात काय वाद नाही. तर एक कसं सांगायचं राहिला, भारतीने ती आमच्या लग्नातली साखरपुड्यातली साडी घातली, नेसली. खूप जड, मला वाटतं 4-5 किलोच्या, 10 किलोची. नाही आई एवढी. हा. 3 एवढं खूप सारं असं काम केलेलं वर्क नको मधली. म्हणले मग ती. तिने नेसली, सगळ्या गोष्टी आवडल्या आणि मला दाखवायला आली. अहो बघा, अरे म्हटलं तू येडीस सगळं का? मेकअप केला होता हे नंतर मग सगळं मला काढून टाकायला. अरे बरोबर आहे ना, किल्ल्यावर जातो माहिती आहे, थोडंसं किल्ले चढावे लागतात, तर ते थोडंसं गांभीर्य ठेवायचं. काय एवढी मोठी जड साडी? मग तिला म्हणलं साधी सिंपल. ऍडजस्ट तुम्हीच तिची मला खूप काढ. चिडचिड झाली, मग तिला थोडंसं कन्व्हिन्स करावं लागलं. हो. शेवटी बायको आहे. मग तिने ही साडी नेसली आणि खूप भारी दिसते. एवढ्या याच्यामध्ये वेळेस फक्त सुद्धा ऍडजस्ट केलं, इथून पुढे ऍडजस्ट नाही करणार. कळलं? असं प्रत्येक वेळेस बोलती पण ऍडजस्ट करते. हेच तर प्रेम आहे नवरा बायको मधलं. तुला बरोबर भारी की दिसत होते ना मी त्यात. नाही? हा, भारी दिसत मग होती. साखरपुड्याची मला डायरेक्ट साडी साखरपुडा आठवण. आठवला माझ्या लग्नातला. कोरोनामध्ये झालता लग्न. हा, त्याच्यावरती एक व्हिडिओ येणार आहे लवकरच. हा, तर आता निघू आम्ही. आणि अजून एक गोष्ट राहील, तुम्हाला आमच्या दोघांमध्ये तिसरा माणूस दिसत नाही. म्हणजे आमचा मुलगा हो, त्याला जायचं विचारायला आहे ना, होतं मागच्या व्हिडिओ सारखं ह्या व्हिडिओ मध्ये पण नाही आम्ही घेतलं, मागच्या व्हिडिओ मध्ये पण नाही घेतलं. त्याला आम्ही त्याच्या आजीकडे सोडून आलो. नाही, त्याला दाखवू वाटतंय सगळ्या गोष्टी असं नवीन नवीन. आणि त्याला आवडतं पण बरं का प्रवास करायचं खूप म्हणल्यावर. आवडतं. नवीन नवीन फिरायला गोष्टी खूप बघायचं आवडतं. म्हणलं तर त्याला जास्त आवडतं. ते उलट ना ह्यांच्या पाठीमागं लागतो रोज कुठे जायचं म्हणलं तर. पण त्याला ना आता म्हणजे तिथं कसं ते लय आज पडे, त्याच्यामुळे नको वाटतं त्याला घेऊन जायला. हा, किल्ल्यावरती चाललो आणि हे मेन थोडं मुद्दा आहे. ऊन पण आहे. तर निघूयात. होय भारती? निघूयात ना. मग तुम्ही मला सांगितलं नाही कशी दिसते ते आज. अरे खूप सुंदर आणि भारी दिसतेस. अरे मराठमोळा जो साज आहे का तो तुझ्यामध्ये दिसतोय. आणि ह्या ह्याच्यावरून गोष्ट अजून एक आठवली. अरे पहिल्या काळामध्ये, महाराजांच्या काळामध्ये, मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या किल्ल्यावरती ज्या स्त्रिया वावरत असतील ह्या सम्राट मुळा साज घालून, किती भारी वातावरण असेल. म्हणजे त्यावेळेस काय मोबाईल नव्हतं, खूप सारी आत्ताच्या लेटेस्ट ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या नसतील. त्या काळात काय पत्रव्यवहार हा सगळा कागदांवरती लिहून असायचा. म्हणजे ते किती भारी होतं रे यार. खरंच इमॅजिन नाही करू शकत. त्याच्यामुळेच तर मी साडी घातली. म्हणजे कसं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यावरती जायचं म्हणल्यावरती साडी घालून गेल्याला कधीही चांगलं. मग बाकीचे कोण काही ड्रेस घालून नाही तर काही घालून, बाकीच्यांचा विषय नाही. पण मी साडी घातली, मला ते भारी वाटते. हा, म्हणजे तुझ्यासाठी भारी वाटतं. प्रत्येकाचा एक वैयक्तिक मत आहे. म्हणजे वैयक्तिक असतं की त्याला जे काय नेसायचं ते नसतं, आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. मुद्दा काय, तुला भारी वाटलं, तुला साडी इट्स ओके. तर जाऊ द्या या गोष्टी. थोडा महत्वाची गोष्ट आहे, आता आम्ही निघतोय. निघो चला. डायरेक्ट किल्ल्यावरती भेटूयात.
बघितलं एवढं खादाडपणा असतो कुठं, हा एवढा खादाडपणा. आणि इकडे हे बघू शकता घरून चपात्या बांधून आणल्यात आणि त्याच्यासोबत कोणती श्रावणी घेवडा चपात्याचं जाळ ती सा भारती. चला क्या हो? सिंहगड किती टाइम गडावरती लावते इथं खालीच पार्किंग आहे. टाइमपास. हे बघितलं, गड आला पण सिंह गेला. हे बरोबर आहे, ह्या गोष्टींचं थोडं भान ठेवलं पाहिजे. मला आवडला हा बोर्ड. कसं वाटतंय भारत? खूप भारी वाटतं. कधी आता वरती जाऊन कधी गेला असं काय बोलली, काय कळत कधी बघायला असं झालं हो. हा असं बघा, काय बोलते तिलाच कळत आहे. असंच तटबंदीवरून आम्ही आता चालत चालत वरती गडाच्या दिशेने चाललोय. बघूयात पुढे, बघत राहा. काय टेन्शन नाही, निवांत आपलं खायचं प्यायचं, भविष्याचं टेन्शन काहीच टेन्शन नाही. एकदम निवांत बसलं गडी. बघितलं का? जाऊ द्या, तुम्ही गड बघा, किल्ले बघा. हे बघू शकता खूप सारी पब्लिक आलेली इथं. हा आपला पुणे दरवाजा, म्हणजे पहिला दरवाजा लागतो किल्ल्यावरती चढत असताना. बघितलं का भारती? चला, एवढ्या थकलीस. हे कशासाठी असेल हो? हे आमच्या बाबांच्या दरवाजाला पण असं होतं बरं का. किती बारकली पोरं आहेत. हे कसे एक्सप्रेशन देत आहे. दरवाजाच्या आतमध्ये जाण्याआधी ही गोष्ट पूर्ण वाचून घ्या, ह्याचा सगळा संदर्भ. तर चल, मस्त आहे. काय मस्त. बाहेरूनच एवढं भारी, आत किती मस्त. किती भारी नजारा आहे, बघितलं का? म्हणजे इकडं आहे ना, हे खडकवासला धरण आहे पुढं, आणि ते जे सेम पाणी जे आले ते सर पानशेत धरणाकडे जातं. आणि इकडे पानशेत धरणाच्या अलीकडे आपला सिंहगड किल्ल्यावर आपला किल्ला. विकेंड नाही आहे, विकेंडला आलो तो खूप सारी गर्दी असते. मटेरियल वाहण्यासाठी गाडी आणली जातात. बिचारांना म्हणजे बघा, अरे गाडी किल्ला. वा, लय भारी वाटतंय. बापरे, वरती एक दरवाजा अजून. हो वरती हा पहिला दरवाजा, आपण त्यातून ओय. आता आलो. हा इथं दुसरा दरवाजा दाखवतो तुम्हाला, हो का? सिंहगडाचा प्राचीन किल्ल्याचा टाके नकाशा. घोड्यांची जागा. ही जी वस्तू आहे अशी टिकून राहिली पाहिजे पुढच्या पिढीसाठी. तर चला आपण पुढे आणखीन जाऊया. चल भारती, तिकडं चल चल पाणी चल. वाटतो. आहे ना तिकडे, आहे ना. 2 महिन्याचा मुलगा आहे मग बारीक, त्याला घेऊन किल्ल्यावरती आलेत. आणि किती हौस आहे बघा त्यांना. मुस्लिम फॅमिली आदर्श घ्यायला पाहिजे आपण. खूप म्हणजे भारी, खूप खूप म्हणजे भारी वाटलं. आमच्या मुलाला पण आणायचं होतं, पण आता काय पुढच्या वेळेस नक्की घेऊन येऊ त्याला सर्वज्ञाला. त्याला पण खूप सारे गड किल्ले त्याला पण नवीन गोष्टी दिसल्या पाहिजे. हो, येस येस. विचार करते, कसला एवढ्या विचार? वर्षांचा बघा ना, ते अजून टिकून आहे. म्हणजे टिकूनच आहे. एवढं मजबूत. हा तिसरा दरवाजा सिंहगड गडाचा. तुमचे रील्स काढले, प्रत्यक्ष पाहायला मिळालं तुम्हाला. खूप छान ना. थँक्यू थँक्यू. आणि संदीप भारती. इतकं गोड करताना तुम्ही. हा ना, Reaction चेहऱ्याचे खूप भारी, खूप भारी. फोटो काढायचे मला तुमचे. हा का. हा, मी पाहते. अशा प्रकारे बघितलं, आपले फॉलोअर्स भेटले होते. लोक एवढे भरभरून प्रेम करतात, खूप भारी वाटतं. हो की नाही भारती? मग काय, असंच प्रेम करताय खूप, म्हणजे गगनात मावत नाही हा आनंद. भारी वाटतं. आम्ही आमच्या feelच परीने वेगळा प्रयत्न राहतो. करतो की तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो, आणि जेवढं आमच्या परीने म्हणजे आम्ही वेळात वेळ काढून आम्ही त्या गोष्टीला व्हिडिओसाठी थोडासा वेळ देतो. तर असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. तर चला आपण पुढे कंटिन्यू. घोड्यांची पागा म्हणजे याच किल्ल्यावरती बघू शकता, म्हणजे इथं आहे ना खूप साऱ्या गोष्टी विकायला वगैरे. त्यातल्या त्यात तिथं हॉटेल सुद्धा आहे. हॉटेलमध्ये तिथं खूप साऱ्या गोष्टी आहेत. मला खायचं प्यायचं असेल तर
इथे बाहेर किती बसून भारी तुम्ही बसायला. आनंद घेऊ शकता, पण आम्हाला काय खायचं नाही. बघू पुढे. आम्ही आम्हाला गरम फक्त खाऊ ना. बघायचंय. बघायचं आम्हाला, खायचं नाही. चिंच आणलेत मी. नाही चिंच खाली ना की होतं तसं. मला कालपासून जेवता ना तर अहो मी त्या दिवशी आता बोरामुळे तसं नाही हो मला. गावळलेली होती अशी चिंच. हम्म. 3 दिवस मला जेवण मग ह्यांनी त्यांच्या मामाकडून आणल्या होत्या खाल्ल्या. त्यांच्या मामा येतोय, मामा नाही तर. माझे मामा आहे. हा मग काय म्हणते त्यांच्या मामाकडून? मग कसं कळणार त्यांना माझे का तुमचे, मग तसं म्हटलं. हा ना, आहे का सुट्ट्या? हा माझ्या तर. तुझ्याकडे आहेत दा? पायनॅपल. हे धरा मग हे काय घेतलं? बॅग येत बोर. चल, नाही चढणं होई नाही आता हो. चढणं आहे ना तुझ्याच्यानी. काय बोलतीस? 100% कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. असमर्थ मराठा तानाजी सिंह परी झुंज त्यान देवी. 4 फेब्रुवारी 1670 रोजी मुघलांच्या ताब्यात असलेला सिंहगड म्हणजे तेव्हाचा कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे. म्हणजे खरंच त्या माणसाचं योगदान खूप मोठं आहे. त्यांच्या या अतुलनीय शौर्यामुळं शिवाजी महाराजांनी त्या गडाचं नाव बदलून सिंहगड ठेवलं. म्हणजे त्यावेळेस कोंढाणा होता. या सिंहगड किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. कित्येक मावळ्यांनी या सिंहगड किल्ला जिंकण्यासाठी आपली आहुती दिली, आपलं बलिदान दिलं. खरंच ते विसरता येणार नाही. पाणी पिण्यासाठी यूज करायचे पहिलं. होय. इथं भारती पाणी पिताना झाडाखाली. या घेऊन इकडं. मला रानात असल्यासारखं फील यायला लागलंय. हा, तुला इथंच देतो सोडून आता. बरं झालं अहो तुम्ही ती साडी नाही घालायला लावली. मग मला मला सगळं ना- माहित होतं. खरंच हीच करता हलताच नसता, मी जागेला बसली असती. मी जे करतो ते चांगल्यासाठी करतो. थँक्यू खूप मोठं काम केलं. हो, किती जड आहे ती साडी, कष्ट नाही आहे. अरे इथून सगळं लक्ष, सैनिकांचं इथून लक्ष राहायचं. सगळं दिसतं हा का? ना? खालचं सगळं दिसायचं. इथं पहिले जंगल होतं, पूर्ण जंगल होतं. पायऱ्या पण आहेत अहो वरती जायला. बघ तिकडं जायला पाहिजे, तिकडं चौथा होता. ऊन लागायला लागले उले. डोक्यावर पदर घेऊन आमच्या मॅडम निघाल्यात किल्ला चढू राहिल्या. बघ बघा ना पदर, बघा ना, म्हणजे साडीचा किती भारी फायदा होतो. आता डोक्याला ऊन लागतंय, घेतला पदर, चला किती भारी. म्हणजे चला बघितलं जेवढं का? चला. बघितलं का? हा एक कल्याण दरवाजा, त्या दिशेने चाललोय आपण. बघितलं बरं झालं दुरुस्ती करायला लागली चांगली. द्या इकडे वाटलं तर बॅग द्या. चला यायचं का तिकडं? ही खूप पडझड झालेली आहे. म्हणजे प्रत्येक किल्ल्यावर सेम परिस्थिती. मी काही किल्ले आहेत बरे. बघितलं का? वा, पाय जपून टाका. तर आता किल्ल्याची पूर्ण कडचे सगळे तटबंदी आपण फिरलो नाही तर मजा काय किल्ला बघण्यात. त्यामुळं कोणत्याही किल्ल्यावरती गेलो ना, पूर्ण किल्ला गोल फिरला पाहिजे. तुम्हाला कळालं पाहिजे ना. चल, भारती तिच्या आयुष्यात अशी कधी चालली नसन, पहिल्यांदा तिला चालवतोय. बघ किल्ले फिर, कडल नीट पावलं टाक बाई. लाखाचे 12,000. म्हणजे बघितलं का काय नजारा आहे. गड चढत असते ती कोण? हो कोण? ते दाशीची राणी. सोनाली कुलकर्णीनी ए, कुरकुरनी काय बोलते सोनाली सोनाली कुलकर्णीनी हे केलता बघ त्याचं. काय बोलते ते? ओ भारती, काय डेंजर आहे. कॅमेरा ठेवू दे मला मोबाईल. कसं वाटतं? भारी वाटतंय बो, त्यात काय एवढं. भारी वाटतं म्हणजे. वा, काय पहिली माणसं चलतच होती ना, आपण चाललं म्हणून काय एवढं बिघडतोय. हे बघितलं काय नजारा आहे. हा हा,
खाली पाय जरा जपून काय ना जरा. रवी दादा इथं थोडा पाय असा खाली गेला डायरेक्ट खाली. अशा ठिकाणी सरकारने कंपाऊंड केलं पाहिजे हो. ए सरकार शांत बस. हे बुरुज आहेत खूप अय्यो. जुने, म्हणजे खूप सारा मोठा बुरुज होते पहिले, पूर्ण होतं पण हे ढासाळले गेले, खूप सारे दगड खाली पडले. किल्ला आहे ना चारही बाजूंनी बघून पाहिला पाहिजे, तेव्हा खरी मजा आहे किल्ला बघण्यामध्ये. सिरियसली सगळ्या ठिकाणी आहे बघा ना, हे निरीक्षण करायचं. मग काय डोकं लावलंय त्यांनी. बायकोला आणलं किल्ला फिरायला तर तुम्ही बघा एवढी दमली खाली बसली. काय दिसतंय, हा हा. मला वाटतं आपण सनसेट बघून जाऊयात तिथून. काय वाटतं सनसेट बघायचं भारती? मला वाटतं सनसेट बघून जावं. होय भारती इकडे बघ, जायचं सनसेट बघून. मागं बघ ना, मागं कडक काय नजारा आहे. ये बात आहे. आहा वा वा वा, मजा आली. सिरियसली वा वा. खरंच महिन्यातून एक, तुम्हाला सांगू का माझं टार्गेट आहे महिन्यातून 2 तरी किल्ले, 2 नाही पॉसिबल तर 1 तरी किल्ला तुम्ही बघितला पाहिजे, हो की नाही? पावसाळ्यात पायऱ्या लेवले होतं ताई. पाय घसरायचे. तुम्ही मला थांबा बरं का, मला सँडलनी चालायला येत नाहीये. चल ना मग. मी सँडल कडून चढणार आहेत. कसं चढू इथून? कसं म्हणजे पायाने? कसे चढत असतील यार पहिली माणसं. किती वैतागली भारती तू. उतार किती पण असू दे, पण चढ कसा चढायचा? पायाने काय बोलत तुझी तिलाच कळतंय. बॅग नसू दे मग मी व्यवस्थित हा चालणार. बॅग मध्ये आहे तरी काय, तिथून नीटा पाय घसरतो भारती. अयो हो. आता लय डेंजर आहे. थांबा घ्या मला, बॅग पण घे नाही. ये चल. वा साडी घातली हौसाने, पण मला आता चढायला प्रॉब्लेम यायला. काय होत नाही, चल. ते काष्टा घालण्याला पाहिजे होता, काष्टा पाहिला पाहिजे. वा पाहिला. हळू हळू हळू. दमली ना. वा काय दिसतंय चित्र, काय दिसतंय बघितलं का? पब्लिक बघितली का? म्हणून तर सोडले सगळी नाही. सिंहगड टिकली पडली वाटतं आलेली माझी. फिरायला आलेली public. अयो टिकली पडली अहो. टिकली पडली म्हणून तर ते टिकलीस काय बोलती. जाऊ दे, कुंकू आहे. भारत 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 बघ काय दिसतंय. तुम्ही बघू शकताय काय वातावरण आहे, म्हणजे पुणे सिंहगड. एकदम मस्त. हा तरी केस नाही सोडले, नाही तर भलतेच माझ्या नको केस तोंडावर सोडूच नको चुकून, पण तो बुतोडा बांधलेलाच बरा आहे. इकडे बघा तुम्ही, कवर खाली बघताय. हा क्या बात आहे. तिकडेच बघायचं ना, तिकडे लुक द्यायचं का नाही कॅमेऱ्याकडे. दिसतं काय सगळं वातावरण. बघ ना वरती ते कसा धुकं दिसतंय तिकडे भारी. एकदम मस्त सुंदर दिसतंय. हसायचं. छोटीशी. चल. ये मामा. आलं माकड. ते खात नाही माकड. ते बघताय किती राग आहे. श्री छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. हा दरवाजा बघा. वरती काय मध्ये काय नाही ना? हे काय कांद्याच्यात अजून तुम्ही जास्त तुटून जाईल मग.
ओ याचं हे घेतलं तर येतील का? घ्या बरं एक खांदे. ते कळ्या घ्या ना वरच्या देवा दर. उद्या गणपती बाप्पाला होतील ते फुलं उद्या फुलतील ते. लवकर घेऊ. काय म्हणला? हा थांबावं लागणार. विषय आहे का? 2 विषय आहे महिन्याच्या आत उरकून घ्या. का? लवकर उरकायचं भावा. चप्पल इथंच काढा. बर चालेल बाई. हा हा तू चप्पल का काढले आंबाबाई? नाही नाही काही बघ. त्याच्यावरती चप्पल नाही घालायची. हे असं पाहिजे. कार्यकर्ता आला एक कार्यकर्ता इथं, तर तू काय म्हणतो इथं सगळी दगड आहेत. अरे दगड आहेत आता, पण ह्या दगडांमध्ये असणाऱ्या लोकांना खूप महत्व होतं, त्याला हे माहित नाही. पण असो, तो फर्स्ट मध्ये गेला, फक्त बघितलं आणि गेला निघून. पुढे दरीत पडण्याचा धोका आहे. अय्यो का त्या पायऱ्यानं वरती जायला. हे तुम्हाला माहित नसेल हे काय आहे? तिकडे हे आहे ना, हा दरवाजाचा म्हणजे दरवाजा लावण्यासाठी मोठा खांब असतो, तो याच्यामध्ये टाकतात आणि हा आरपार जातो आतमध्ये. दरवाजा लावण्यासाठी असं मागून हा त्याला का? वटून म्हणतो ना आपण, वटून बापरे, लय आतमध्ये येते वटके खोल. लावतो, वंडके लावतो. तो पूर्ण मोठा आहे ना, झाड असतो, तो डायरेक्ट आत जातो आतपर्यंत. मग दरवाजा प्रॉपर बंद केला जातो. म्हणजे किती अतिक्रमण झाली का, त्या मोठ्या खांबामुळे आहे ना दरवाजा तुटत नसायचा. अरे वा, एवढं वा, ते बघ ना सिक्युरिटी. पुढे घ्या. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण किल्ला फिरलेला आहे. म्हणजे म्हणतो तटबंदी सगळी चारी बाजूंनी पूर्णपणे आम्ही किल्ला बघितलाय. आणि अशा प्रकारे भारती खूप दमलेली. म्हणजे तिने पहिल्यांदा असा किल्ला बघितला की जो त्याच्यामुळं पूर्ण चारी बाजूंनी फिरून आतमध्ये बघितलाय, त्यामुळे खूप भारी वाटलं. तर मस्त हा आहे ना? ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओला काय करा, शेवट करूया. शेवट नाही काय करायचं, लाईक सबस्क्राईब. काही बोलत ती वेगळ्याच धुंदीत आहे, तिला काहीच कळत नाही काय आवडलं चाललंय. ना, पाय दुखायला लागल्यावर तिचं काय लक्ष सुचत सगळं नाही. त्या पायांवरती. हा बोल आता. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मस्त मस्त. हा आणि सबस्क्राईब तुम्ही पण या नक्की सिंहगडावरती. हा फिरायला या. सर्वजण. फिरायला. तर चला, चलो बाय बाय करो. चलो बाय. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. श्री छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज महाराज की की जय. जय. हे भारतीचे पाहुणे, म्हणजे आहे का नाही भारती, भारतीचे पाहुणे ते.